एक तर भाजप आणि प्रशासन सरकार चालवण्याचा सुतराम संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीये. 3 वर्ष मणिपूर जळतंय. आता काल परवाकडे मोरी मणिपूरमध्ये गेले. 3 वर्ष जळते मणिपूर. तिथल्या महिलांची धिंड निघते, धिंडवडे निघतात अब्रूचे. ना मोदी जायला तयार, ना दुसरे व्यापारी जायला तयार. पण एवढं करून मोदी गेले. आम्हाला असं वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांना काहीतरी सांत्वन करतील. पण गेल्यानंतर त्यांचं भाषण आलं होतं. हसायचं की रडायचं. मणिपूरमध्ये गेल्यानंतर मोदीजीने भाषण केलं, मणिपूर के नाम में ही मणी है. अहो, ते तिकडे जाऊन कशाला बघायला पाहिजे? आम्हाला इथेही कळतं, म्हणून मराठी सक्तीची पाहिजे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूर मधला मणी दिसला, पण मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसलं. तिथली जनता रडते, तिथली जनता आक्रोश करते. पण आमचे पंतप्रधान तिकडे जाऊन मणिपूर के नाम में ही मणी आहे. कशाला जाता मग तिकडे? ही जी यांची सगळी जी वृत्ती आहे, मला असं वाटतं काही वेळेला विचार केल्यानंतर की भाजप म्हणजे आता अमिबा झालेला आहे. अमिबा म्हणजे तो एक पेशी प्राणी असतो ना, काय जीव असतो, तो सगळ्यांना शाळेमध्ये होता. अमिबा वाटेल तसा वेडा वाकडा कसाही पसरतो, जिकडे लागेल तिकडे युती करतो. झालं काम की इकडचा हात काढला तिकडे हात करतो, तिकडचा. पण एक पेशी बीज शरीरात गेलं तर पोट बिघडतं. तसे समाजात घुसले तर शांती नाहीशी होते. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतोय, म्हणून अभिमा म्हणतोय. आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवत आहेत. म्हणून मी बातमी घेऊन आलोय. इंडिया टुडेने सर्वे केलाय, तुमच्यापर्यंत आलाय. इंडिया टुडेने एक सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया. आता गेल्या 2-3 महिन्यातला सर्वे आहे, म्हणून मी त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं, ते माझं नव्हतं. पण आज जो हा सर्वे झालेला आहे, आलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, नंबर 1, 2 ममता, 3 चंद्रबाबू, 4 नितीश कुमार, त्याच्यानंतर स्टॅलिन, नंतर काय ते पिनारवी विजयन, व रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंता विश्वकर्मा शर्मा, आणि 10व्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10वेल, नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते.